सोलापूर महानगरपालिकेतील बनावट बांधकाम परवान्यांच्या प्रकरणात कारवाईला वेग आला असून मंगळवारपासून बेकायदेशीर बांधकामांवर पाडकाम मोहीम सुरू करण्यात आली। पाच्छा पेठेतील स्क्वेअर वन बिल्डरने पार्किंगच्या जागेत उभारलेले 3 गाळे तसेच मुमताज किल्लेदार यांनी बांधलेले 4 गाळे ब्रेकरच्या साहाय्याने पाडण्यात आले। ही कारवाई बुधवारीही सुरू राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांनी दिली। महापालिकेत एकूण 96 बनावट बांधकाम परवान्यांचे प्रकरण उघडकीस आले असून त्यापैकी 35 बांधकामे नियमित होऊ शकत नसल्याने पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे। नगर रचना विभागाने स्क्वेअर वन बिल्डरचे मोहसिन शेख यांना 24 तासांची नोटीस बजावली होती। नोटीसीचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी सकाळी 11:30 वाजता पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली। सुरुवातीला रहिवाशांनी विरोध केला, मात्र पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर वातावरण शांत झाले। या पाडकाम मोहिमेदरम्यान सहाय्यक संचालक नगर रचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी, शकील शेख, गणेश काकडे, बसवराज बडगा, सलमान मणियार, दयानंद अवताडे, दीपाली मेटकरी, प्रमोद गोविंदवार, रोहित फारखे तसेच अतिक्रमण विभागाचे दीपक कुंभार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते।